आत्ताशी साखरपुडा झालाय आणि अशा किती साड्या घ्यायला आलायस तू? कोणाबरोबर आलायस? पुण्यापर्यंत जरी पहिल्यांदाच आले. अपोजिट पार्टीला 2 लाखाची आवडली, ठेवच बाजूला. मी पण कन्व्हिन्स नाही केलं, ती तिच्या नवऱ्याला म्हणजे मी तुला कन्व्हिन्स 100% करायचंय, मग. तुला लग्न करायचंय ना? अरे माझ्या आईला खूप छान दिसेल. साड्या घ्यायला इथपर्यंत पुण्यापर्यंत घेऊन आलीस. ठीक आहे, हे बघ आपल्याकडे पण मिळतं, बट आता ताईची आणि माझी ओळख, आणि याआधी कित्येकदा मी नेसल्या आहेत ना यांच्या साड्या, तर कुछ हटके. चल. आणि आम्ही सर की तुला खूप आवडणार आहे इकडे. तू म्हणशील की बरं झालं मला तू इथे आहे. ओके. नमस्कार, मी कविता कोपरकर. तीच्या पसंतीची प्रथा या आमच्या सिरीजमध्ये वेडिंग शॉपिंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. वेडिंग शॉपिंगच्या स्टोरीज, पडद्यामागे काय काय घडतं, प्रथा स्टोअरला आल्यावरती काय काय गमती जमती होतात, जेव्हा लग्नासाठी खरेदीसाठी आमच्याकडे ब्राईड्स टू बी येतात, ही सगळी गंमत आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आजच्या एपिसोडमध्ये दर्शना तांबोळी आणि तिचे होणारे हजबंड अनिकेत यांची एक खास विजिट प्रथाला आज झाली. तिच्या लग्नासाठीच्या स्पेशल साडीज त्यांनी चूज केल्या. बघूयात काय उलगडतं. हाय, हॅलो, नमस्कार. मी दर्शना तांबोळी आणि आज मी पुण्यातल्या भांडारकर रोड इथे असलेल्या प्रथाच्या स्टोअरमध्ये आली आहे. इथे यायचं निमित्त खूप जास्त स्पेशल आहे, कारण माझं लग्न आहे आत्ता 15 नोव्हेंबरला, आणि माझ्या लग्नासाठी लागणाऱ्या साड्या मी प्रथामधनं घेते आहे. आता प्रथाच का, तर माझी बहीण नेहा ही डाय हार्ड प्रथा फॅन आहे आणि तिच्याकडे असलेल्या सगळ्या साड्या या इथल्या आहेत. म्हणून तिने मला सजेस्ट केलं होतं की तू प्रथाची निवड कर यंदा साड्यांसाठी, बिकॉज शूटिंगमध्ये किंवा रोजच्या इंटरव्ह्यूजमध्ये मी इतकी बिझी असते की जी गोष्ट मला हवी आहे ती घेण्यासाठी 10 दुकानं फिरण्याचा जेन्युइनली वेळ नाही आहे. म्हणून तिने मला सांगितलं होतं की 1 स्टॉप सोल्युशन आहे. सो मी कविता ताईला कॉन्टॅक्ट केला आणि ती मला बोलली की तू कुठल्याही स्टोअरमध्ये येऊ शकतेस, ठाण्याच्या सुद्धा किंवा पुण्याच्या सुद्धा. आणि असे मी इथे आले होते, म्हणून मी आज इथे पुण्याच्या स्टोअरमध्ये आले. ठाणे आणि हे सेम टच ठेवला आहे ना. हाय, काय म्हणता? हॅलो, वेलकम टू ठाण्यानंतर पुण्याच्या शोरूममध्ये अनिकेत माझा नवरा. तर ठाण्याला आता जे सुरू केलं ना, सेम सेटअप केला आहे त्यांनी, सेम टू सेम, म्हणजे हीच वाईब ठाण्यात पण क्रिएट केली. हो, चला चल. आता हा म्हणालाय मला जी आवडेल ती साडी घेऊन देणार आहे, हव्या असलेल्या जेवढी किंमत असेल तेवढ्या किंमतीची असं बोलला मला. ते काय उगच नाही बोलत. घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून, हे लोक उगच नाही बोलत. असं तुला वाटलं की आपण गेलो एखाद्या दुकानात आणि मिळालं, तर ते असं नसतं. रिसेप्शनसाठी साडी दाखव, म्हणजे खूप भरलेली पण नको, आणि भरलेली चालेल. हा, म्हणजे प्लेन पण दाखव आणि भरलेली नाही रे. आहेत आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. ब्रोकेड मध्ये प्लेन बट असं पण आहे, तसं पण मग दोन्ही टाईप दाखव, भरलेली पण दाखव आणि माझी सटल प्लेन पण जरा दाखव. असं पण बघू शकता. पेस्टल आता सध्या ट्रेंड चालू आहे. साडीसाठी पुण्यापर्यंत नाही, म्हणजे स्पेशल बॉर्डर आणि गोल्डन सिल्वर डार्क कलर असला तरी चालेल. डार्क असं तू नको ठरव ना माझ्या लग्नाचा लुक. चांगलं वाटेल ते का? अरे चांगलं वाटेल. तुमची हाईट छान आहे ना मॅम, तर अशी पण बघा तुम्ही. ह्याची बॉर्डर अरे पण हे असे बरं, वाव, सुंदर आहे. एकदम डिफरंट आहे. म्हणजे हे बघ, जर ह्याच्या बसमध्ये असेल हा म्हणे हा ही घे आणि चल, असं म्हणेल ही घे आणि चल, खरंच सुंदर आहे. मग काही घ्यायची. हा बाजूला ऑप्शन्स बघून तुम्ही अजून. हा कॉम्बिनेशन एकदा अंगावर टाकून बघा तुम्ही. पहिल्यांदा असं नाही झालं आपल्या दोघांवर एकमत झालंय. सुंदर आहे, सुंदर आहे. हो, धूपछाव आहे ना. धूपछाव, वाव. कळायला लागलं साड्यांमधलं. काय बोललास? साड्यांमधलं कळायला लागलंय. आत्ताशी साखरपुडा झालाय आणि अशा किती साड्या घ्यायला आलायस तू? कोणाबरोबर आलायस? कोणाबरोबर नाही, पुण्यापर्यंत जरी पहिल्यांदाच आले. तर सकाळी जरा लवकर उठून झोप अर्धवट सगळं सॅक्रिफाईस करून इथपर्यंत यायचं, पण इकडे आल्याच्या नंतर 100% सॅटिस्फॅक्शन होतं. साडी सगळं ओव्हरऑल सगळं बघून छान वाटतं, घालून बघ. अरे हा लाजणारा पोरगा किती बोलतोय मला आज साड्यांवरनं. वाव, सुंदर मस्त आहे ना. काय रिच लुक आहे यार.
तर असं काय हे लव ए मस्त आहे. ताई कुठे आहे आज? ती काय मुंबईकर नाही झाली ना ठाण्यात स्टोर उघडल्यानंतर? सांग ना प्लीज प्लीज सांग ना बोलून. कशी आहेस? मस्त यार. अनिकेत, हाय. कविता ताई, वेलकम टू प्रथा पुणे. पुणे. मला वाटलं झाली का सवय मुंबई पुढे, बट कसं चाललंय ठाणे सुद्धा रिस्पॉन्स? आणि इकडे तर आहेच. मी म्हंटल आज जरा इकडे ग्राउंडवर आली. होम ग्राउंड म्हटलं जरा पुण्याला इकडे घेऊन भेट देऊया. हा याला पुण्याला, हा मला म्हणतो पुण्याला घेऊन साड्या घ्यायला पुण्याला. पण आय शुड बी हो, व्हेरी पण चांगलं collection काय आहे. म्हणायचं हॅपी अवॉर्ड म्हणजे ऑल द वे तुम्ही आलात. खूपच मस्त. कशा वाटताय? खूप सुंदर आहे. ही कशी वाटतेय तुला? मला कशी वाटते ही? अनयुजुअल आहे. आणि हम्म. हे बघ, मी तुला दाखवते. हम्म. ह्याच्यामध्ये ना हा जो पार्ट आहे ना ह्याचा, हम्म. इव्हन इफ तू प्लीटअप जरी नाही केलंस तरी मी जस्ट दाखवते. ह्याच्यात एक सॉर्ट ऑफ स्टोरी विणल्यासारखं केलंय. Oh. So हे जे बघितलंस ना तू, सगळे ॲनिमल्स हे सगळे शुभ हा. ॲनिमल्स आहेत. शुभ समजले जाणारे. हत्ती आहे, हरिण आहे, मोर आहे. सो हे सगळ्यांचं एक सॉर्ट ऑफ बारात. सो दिस इज मोर लाईक अ वेडिंग ओरिएंटेड साडी. किती आणि मस्त. ह्या मला खूप आवडल्यात म्हणून मी ह्या पण स्पेशली छान. बनवून कलर घेतल्यात पण ह्याच्यातले. सुंदर आहे. सुंदर. ताई पण ह्याच्यामध्ये इतका मिनिंग आहे, हे तू मला जर आता सांगितलं नसतंस ना मला कळलं नसतं. आणि हो. हेच मला सिलेक्शन करताना या छोट्या छोट्या गोष्टी अशा आवडतात, भावतात. हो, म्हणून ते- ज्यांना साड्यांमधलं फार माहित नाहीये ते असं विचार नाही करत की ह्याच्यामध्ये या पदरामध्ये काय आणि या मिनिंग छोट्या आहे. छोट्या गोष्टी जर समजल्या ना तर तुमचं स्पेशल ओकेजनला तुम्हाला ते नाही, आता हे राहील डोक्यात की बसलं. असं काहीतरी साडी असं बघताना काहीतरी कुठे- आहे हां. त्याच्यात. मला खूपच आवडलाय हा रंग. अनिकेतला पण आवडलाय ना? हो, है ना? छान आहे. सुंदर आहे. मस्त आहे ना हा रंग? खूपच भारी वाटतोय. ठीक आहे. सो आता बघ तू अजून बघते. हो मला ना जरा कांजीवरम टोन मध्ये पण जायचंय थोडस. मी अजून एक गडवाल पण दाखवते तुझ्या सांगावर टाकून Yes, बघ. चालेल, आपल्याला चालेल. comparative होतंय. यप. कुसुमती mango हिच्यासाठी मला बिग थम्स अप या साडीसाठी. आय एम जस्ट लव्हिंग इट. खूप आवडली मला. Wow. तू म्हण ना मला सगळ्या घे, सगळं घे. सगळ्या घे. घे सर. हा घेऊन टाक. हा म्हणालाय सगळ्या घेऊन टाक. घेऊन टाक. वाव, एकदम आंबा दिसते ना मी ह्याच्यात. आता अजून एक दाखवते. ही बघ. हे अनेकांनी चॉईस केले का? आणि कुठची? त्यांना आवडलेली एक हे हो. तुला काय होतं ना, इन जनरल मी जर्नलिस्ट असल्यामुळे किंवा मी अनेक कलाकारांचे इंटरव्ह्यू घेत असल्यामुळे सण समारंभाला किंवा स्पेशल शोजच्या निमित्तानं नेहमी आम्ही तयार होतो. नेहमी साड्या नेसणं होतं, मेकअप करणं होतं. मग आपल्या लग्नात काय वेगळं करायचं, इथून खरं तर सुरुवात असते. मी अनेक साड्या काढल्या. अनिकेतने, होणारा माझा नवरा, त्याने मला खूप सल्ले दिले. बट अपॅरेंटली जे मला आवडलं मी तेच चॉईस केलंय. आवडली होती ना हो, ही तिकडे. मला आवडली. So ही ब्रोकेड आहे. हा. पूर्ण ब्रोकेड आहे. छान छान golden वाटते. काम आहे. आमच्यात कसं आहे माहिती आहे का ताई, आय एम समबडी की जिला अशा प्लेन कमी डिझाईन्स अशा मला साड्या designs आवडतात. आवडतात. आणि भरलेलं. ह्याला सगळं भरलेलं, साडी भरलेली, माझा कुर्ता भरलेला, मग चप्पल भरलेली, सगळं. मला प्लेन नाही आवडत. आता ती बघ, ती किती पण म्हणजे सटल. हेच आहे ना, हेच wedding आहे. हे आणि हे. सो ही थोडी हेवी साडी आम्ही म्हणजे जिंजा उपटाचं looks बाकी wise. आता एकमेकांच्या एवढं भांडतोय. आता येताना झालेलं तसं थोडंफार. आम्ही म्हणजे आमचं रिलेशनशिप पासून ते आता या सीझन म्हणजे आता लग्नाच्या तयारीपर्यंत जेवढं नाही भांडलोय तेवढं आम्ही या 10 गेल्या 15 दिवसात. दिवसात भांडलोय. कारण चॉईसेस हा, चॉईसेसच वेगळे आहेत. पण आय थिंक दिस इज मोर ऑफ हिज चॉईस. मला आवडली. बघू ना अजून पण तिकडे पण काहीतरी. ताई तिकडे कांजीवरम बघूया का जरा? तो हा इकडे आमचा जो सेक्शन आहे हा मेनली सिग्नेचर साडीजचा आहे की ब्राइडल वेडिंग सगळ्या चुन चुन के एक एक साडीज असाच सेक्शन आहे. पण मला सांगा, तुझ्याकडे आता हा. दरवेळी येतात, मी जरा इकडे बसते, तुझ्याकडे येतात ब्राईड्स जेव्हा की आम्हाला लग्नासाठी साड्या दाखवा, तर तू त्यांना कुठले रंग घेतात, त्यांना तू काय सजेस्ट करतेस का तू त्यांच्यावर सोडतेस? तुम्ही सांगा. मी खरं सांगायचं तर आमचं असं आहे की आधी आम्ही फक्त बघू देतो त्यांच्या रिॲक्शन्स वरनं, त्यांच्या ते कशाला चांगलं म्हणतात नाही म्हणजे ह्याच्यावरनं आम्हाला एक साधारण चॉईस कळतो आणि मग आम्ही सजेस्ट करायला लागतो. सो आपल्यामध्ये कन्फ्युज झाले. आता तुमच्यामध्ये थोडे ड्रास्टिकली डिफरंट चॉईसेस आहेत की त्यांना ब्लिंग आवडतंय आणि तुला खूप सटल आवडतंय. सो आपण बघूयात, आहेत आमच्याकडे ऑप्शन. हा, मला कांजीवरम दाखव आता. दाखव आता. मला गिव्हन अ चान्स आम्ही 24 तासही भांडू शकतो. इतके आम्ही दोघं जण अपोजिट कॅरेक्टर्स आहोत. आत्ता आम्ही ज्या साड्या इथे चॉईस करत होतो
तर त्याला आवडणाऱ्या सगळ्या साड्या वेगळ्या होत्या आणि मला आवडणाऱ्या सगळ्या साड्या वेगळ्या होत्या. मग आम्ही दोघांनी एक सुवर्ण मध्य काढला, ते म्हणजे माझा आवडता रंग आणि त्याला आवडलेल्या डिझाईन्स, असं आम्ही कंबाईन करून एक कांजीवरम साडी आता डन केली, जी खूप जास्त सुंदर आहे आणि त्याला पण ती आवडली. आपण सुंदर आहे कलर. हा ब्राईडला खूप सुंदर दिसतो हा कलर. आणि जर ब्राईडच सुंदर असेल तर ब्राईड सुंदर असेल सुंदर तर अजून ब्राईडला छान. सुंदर दिसतो असं म्हणतो. सुंदर ब्राईडला सुंदर दिसतो हा कलर. ताई, पण तू प्रत्येक रेंज मधल्या साड्या इथे ठेवल्या आहेत, म्हणजे असं नाही की आपण सगळी रेंज आहे. सगळी range. म्हणजे अगदी तुम्हाला 10,000 मध्ये ब्रायडल साडी हवी असेल तरी आहे आणि 1.5 lakhs 2 lakhs मधल्या साडीज पण आहेत आणि प्रत्येक साडीची प्राइस जस्टिफाईड आहे. असं नाहीये की आपल्याकडे काहीतरी ओव्हर प्राइस्ड आहे असं असंही नाही. हा, कारण तर तुला पण गैरसमज इथे असतात ना, भरपूर केवढी variety व्हरायटी आहे. म्हणजे मी जेवढ्या बघते तेवढ्या साड्यांच्या प्रेमात पडते. आता ते एक वाक्य बोलले, ऐकलं का? 1.5 लाखाची पण 1.5 साडी. लाखाची साडी बघितलं, ऐकलं. मग त्याच्यावर तुझं काय भूमिका आहे? छान आहे एकदम, बघूया ना ती पण. बघायची का 1.5 लाखाची साडी? आवडली तर घेणार हा? घ्यायची घ्यायची. आज आज दाखव 1.5 घ्यायची. लाखाची साडी आता मला. घ्यायची घ्यायची? घ्यायची. मी खरं बोलतेय. मी कुठे खोटं बोलतोय? मी चला. कुठेच म्हटलं नाही की Bye bye. खोटं बोलत टाटा. नाही, खोटं बोलतोय. गुड बाय गया. ही कितीची साडी आहे? ही साधारण 2 lakhs 2 lakhs. Wow. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल साडी. तू बोललीस की 2 लाखाची साडी आहे, पण नंतर रिअलाइज झालं की आपण बोलून पस्तावलो कुठेतरी की हो घेऊया म्हणून. माझ्या आईला खूप छान दिसेल. खरंच. घे, हा, मग आईसाठी घे. आता घ्यायची आहे ना तीच. मग आईला खूप सुंदर आता दिसेल. मला पण मग एक मिनिट, जर आईला 2 लाखाची घेतोस तर मला पण घ्यायची 2 लाखाची साडी. ठीक आहे, एक तुझी एक आईची. माझी बहीण नेहा तांबोळी हार्डकोर प्रथा फॅन, म्हणजे हा ब्रँड मला तिनेच इंट्रोड्यूस केला. मी पहिल्यांदा म्हणजे इनफॅक्ट exhibitionला आपली ओळख तिच्यामुळेच तिच्यामुळे, झाली आहे. आणि तिने आतापर्यंत तिच्या नवऱ्याला कन्व्हिन्स केलं असतं की ही साडी तिला का घेतली पाहिजे. पण मला एक सांगायचं आहे, हा मला तिचा चॉईस खूप आवडतो दर्शना. म्हणजे तिचं असं, भर प्रथाच्या आणि साड्या ती आहेत जे चूज करते ना त्या नेहमी असे युनिक साडीज असतात. सो मला आवडतो ना. तिचा तिच्याकडे चॉईस. आता मी वास्तुशांतीचा हा किस्सा आवर्जून अख्ख्या घरात विकलाय मी हा किस्सा. सो वास्तुशांतीला आपलं टिकटॉकला एक्झिबिशन होतं प्रथाचं, तेव्हा Correct. आम्ही आलो हो. होतो. तर नेहानी ती ही तू जी साडी दाखवली ना, तेव्हा ती पर्पल कलर करत मोठी ब्रोकेट साडी आहे गेस, ती घेतली आणि मी म्हटलं वा 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 छान साडी. आणि घेतल्यावर तिने ती म्हणजे विकत घेतली वगैरे वगैरे. आणि मी बघतेय की एखादी व्यक्ती किती कन्व्हिन्स्ड असते त्या प्रोडक्टला. बरं, ती घेतली तिने, ब्लाऊज बी शिवलं आणि वास्तुशांतीला नेसली आणि एक भारी फोटोग्राफर बोलवला आम्ही घरी की प्रथाची साडी नेसलं फोटो शूट करायचं. आणि त्याच वेळेला सगळे लोक पण आली आमच्या घरी आणि माझे बाबा एवढे इरिटेट झाले. बाबा मला म्हणतात हे काय चाललंय, लोकांना अटेंड करायचं सोडून ही काय फोटो काढत बसलीये. मी बाबांना म्हटलं की बाबा तिने 1 तास फिरून 18,000 रुपयांची साडी विकत घेतलीये, तर ती किमान 18 फोटो तरी काढणार त्या साडीवर. आणि म्हणजे तिचं असं यार, ती आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, पाठवले. हो. आणि ताई माहितीये ती केअर पण खूप चांगली करते. तुम्ही ज्या बॅग्स देता ना साड्यांबरोबर, एक प्रॉपर पेपर कॉटन बॅग्स ज्याच्यात ती साडी ठेवायची, तू जो मला बॉक्स पाठवला होता त्याच्यात पण आहे. तर तिने मला सांगितलं ही जी साडी आहे ती याच मला दिसली पाहिजे, पिशवीतच दिसली पाहिजे. अपोजिट पार्टीला अपोजिट पार्टीला 2 लाखाची आवडली, ही ठेवच बाजूला. मी पण म्हणते. कन्व्हिन्स नाही केलं, ती तिच्या नवऱ्याला कन्व्हिन्स करते. म्हणजे मी तुला कन्व्हिन्स 100% करायचंय मग गोल्ड पण तू विचार करू शकतेस ना दर्शना. ना. मी जर तुला कन्व्हिन्स केलं तर तू मला ती घेऊन द्यायचीच आहेस 2 लाखाची साडी. पहिलं कन्व्हिन्स कर, सुरुवात तर कर. तुम्ही बघा आता, हो. जीवनम पण बघा. मी जरा हे नेव्हर एंडिंग आहे, बाकी खूप ब्राईट्स clients आहेत. ना येस भेटून येस, येते. मी आवाज देते का? आणि आवाज काही लागलं तर मला सांग. डन. हा. ब्लाऊज वगैरे पण देता तुम्ही शिवून? ब्लाउजेस शिवून नाही देत आपण, प्युअर रॉ सिल्क वर हँडवर्क केलेले ब्लाउजेस आहेत आपल्याकडे. रेडी आहेत ते? रेडी हा, मग आहेत, इकडनं फक्त घेऊन stitch टाका, आता करून कुठे घ्यायचे. दुसरीकडे फिरत बसणार. वाव. माझी जी साडी मी आत्ता निवडली आहे इकडनं, मी प्रेमात आहे त्या साडीच्या. मला जो लुक अपेक्षित आहे माझ्या लग्नासाठी तो म्हणजे जरा गोल्डन थीम असणारा कांजीवरम झोनचा, तशीच्या तशी. म्हणजे मी जो विचार केला होता या टाईपची साडी आपल्याला मिळायला हवी, त्या टाईपची साडी मला इकडे येऊन मिळाली आहे आणि मला खूप जास्त छान वाटतं आहे. आणि जेन्युअनली मी आता वेट करते. म्हणजे ताई मला मगाशी बोलली की तू आता इमॅजिन करायला सुरुवात कर तुझ्या स्वतःला या लुकमध्ये. आणि आत्ता साड्यांचं सिलेक्शन केल्यानंतर ते कुठेतरी सुरू झालं की मी स्वतःला इमॅजिन करायला सुरुवात केली आहे त्या लुक्समध्ये. एकदम डिफरंट. ओ, Gold. छान आहे. हे मी बघत होते. मी अशा टाईपची साडी बघत होते. शपथ, कस आई शपथ, कस. सांग.
आणि या आता मला जेन्युअनली मी आता आय एम लुकिंग फॉरवर्ड की या सगळ्या लुक्समध्ये या साड्यांमध्ये मी कशी दिसते. ऐक ना, आणि याला व्हिडिओ कॉल कर ना please. म्हणते काय नाही दाजी सोड, प्रथम इकडे बघ मध्ये दाजी साडी काय बघायला. म्हणतात. एक मिनिट. एवढा काय लाडका जावई मिनिट. करून ठेवलंय. हे घे. उभा राहा ना जरा, दाखव ना तिला. हा. नेहा हे बघ, मी रिसेप्शन साठी बघतीये या साड्या. दिसतात तुला? हो यार, आता मी शीतलला भेटायला आले होते तर मी म्हंटल की जरा बघूया. दे मी पकडतो. बघा ना. तिला दाखवली. हो मी दाखवतो. हे बघा, मी ज्या बहिणीबद्दल बोलत होती ना, ती ही माझी बहीण आहे नेहा. येस. तुला साडी पण अशी झाली होती, नवरा पण असा झाला होता. काय बोलला? काय बोलला? तो बोलला की तुला साडी पण अशीच हवी होती, नवरा पण असंच हवं होतं. दाजींनी त्यांच्या आईसाठी 2 लाखाची साडी बाजूला काढली आहे. व्हिएतनाम डॉन मध्ये. गुड वन. व्हिएतनाम डॉन. 2 लाख VND. दर्शनाला ऑलरेडी स्क्रीन प्रेझेन्स भरपूर आहे. तिला माहिती आहे तिला काय छान दिसतं, तिला कुठले कलर्स छान दिसतात, स्क्रीनवर फोटोजमध्ये काय छान दिसेल ह्याची पण तिला कल्पना आहे. पण तिचा स्वतःचा तिच्या लग्नाच्या साडीजबद्दलचा स्पेसिफिक चॉईस होता की तिला सटल काहीतरी हवं आहे, तिला खूप लाऊड दिसणारं नको आहे, ब्राईट कलर्स आवडतात पण त्याच्यात बटबटीत डिझाईन नको आहे, अशी तिची इच्छा होती. आणि अनिकेतला असं वाटत होतं की लग्न समारंभ आहे तर भरजरी साडी पाहिजे, त्याच्यावर भरपूर डिझाईन पाहिजे, भरपूर ब्रोकेड वर्क, गोल्डन वर्क असलेलं उत्तम. तर ह्याचं सुवर्ण मध्य आम्हाला गाठण्याची कुठेतरी गरज होती. मी मध्ये मध्ये त्यांच्या शॉपिंग प्रोसेसमध्ये जेव्हा जात होते तेव्हा मला मजा येत होती त्यांच्यातले गोड वाद एक्सपिरियन्स करायला. पण कुठेतरी असंही होतं की त्याच्यामागे खूप प्रेम होतं. अनिकेतला जरी काही साड्या तिने चूज केलेल्या वाटत होत्या खूप साध्या आहेत, तरी ज्या पद्धतीने ते रिस्पॉन्ड करत होते, ज्या पद्धतीने त्यांच्यात थोडंसं हास्यविनोद पण थोडेसे वाद पण होत होते, ते खूप गोड होतं अनुभवायला. प्रथामध्ये वेडिंग शॉपिंगला जेव्हा सगळे येतात तेव्हा हीच गंमत असते. इमोशन्स असतात, फॅमिलीमधले वेगवेगळे डायनॅमिक्स असतात. एखाद्याला एक वाटत असतं, दुसऱ्याला एक वाटत असतं, पण ॲट दी एंड सगळ्यात इम्पॉर्टंट असतं त्या ब्राईडला काय पाहिजे, तिच्या मनात तिच्या वेडिंग डेबद्दलच्या काय कल्पना आहेत. आणि तेच आज दर्शनाच्या बाबतीत झालं की तिच्या डोक्यात जे होतं ते आणि अनिकेतला जे हवं होतं ह्याचा छान एक फ्युजन किंवा सुवर्ण मध्य त्यांनी गाठलं. वा, करूया ही डन. डन. आज पहिल्यांदा इकडे प्रथामध्ये आल्यानंतर मी माझ्या आणि अनिकेतबद्दल बोलते, कारण आजवर मी कुठेच आमच्या दोघांबद्दल बोलले नाही आहे. कारण माझं असं होतं की ठीक आहे, ही इज माय सेफ प्लेस, तर मी असं जरा सिक्रेट ठेवीन त्याला, बट असं काही घडलं नाही आहे. यू नो सोशल मीडिया. सो अनेकांना हा प्रश्न होता, ज्यांनी मला अनेक प्रेक्षकांनी DM-सुद्धा केले की तुमची लव्ह स्टोरी सांगा, तुम्ही कसे भेटलात एकमेकांना ते सांगा. सो आमच्या दोघांची लव्ह स्टोरी ना असं बघायला गेलं तर काहीच नाही आहे, पण जर बघायला गेलं तर खूप लव्ह स्टोरी आहे. आम्ही दोघं जणं गेली 11 वर्ष एकमेकांना ओळखतो आहे. आम्ही एकत्र काम केलं आहे. आधी महाराष्ट्रवन नावाच्या एका चॅनलमध्ये मी अँकर होती, तिथे अनिकेत PCR डिरेक्टर होता आणि तेव्हा आमच्या दोघांची मैत्री झाली होती. पण आम्ही दोघांनी कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता की आम्ही दोघं जण लग्न करू. आता तर का विचार केला नव्हता ते मला नाही माहिती, बट ऑल ऑफ सडन आम्हाला दोघांना रिअलाईज झालं की आपण एक चांगलं पेअर बनू शकतो किंवा आपल्या वाईब मॅच होत आहेत, तर आपण एक छान पार्टनर बनू शकतो. म्हणून आम्ही हा लग्नाचा निर्णय घेतलाय. मला आता व्हिज्युअलाइज करायचंय माझं लग्न होत आहे. पण वर द्या इकडे, पुण्याला तेवढं ट्रॅव्हल करून आलो. हा, मला असं होतं की पुण्याला साडी घ्यायला जायचं, तुला म्हणते तू चल तर बघू तर सही. वाव, ती डन आहे ना आता, काही नो चेंजेस. अनेकांना प्रश्न आहे की अरे अचानक कसं काय लग्नाचा निर्णय किंवा अचानक काय हे साखरपुड्याचे फोटो आले. सो मी आजवर घेतलेला हा सगळ्यात सुंदर निर्णय आहे अनिकेत बरोबर लग्न करणं. आयुष्यात जे जे डिसिजन्स घेतलेत त्याच्यापैकी हा सगळ्यात सुंदर डिसिजन आहे त्याच्याशी लग्न करणं, बिकॉज ही इज माय बेस्ट फ्रेंड. मी खूप एक्सायटेड आहे किंवा मी खूप वाट बघते आहे या नवीन आयुष्यासाठी आणि त्याची सुरुवात आज इथून प्रथामधनं झाली आहे. लग्नाच्या साड्या ज्या प्रत्येक मुलीसाठी स्वप्न असतं की आपला वेडिंग लुक कसा असेल, आपण लग्नात सगळ्यांपेक्षा वेगळं दिसलं पाहिजे, ते इथे घडलं आहे माझ्या बाबतीमध्ये. अँड मला खूप थँक्यू बोलावं असं वाटतं कविता ताईला. माझी बहीण नेहा, तिला तर मला खूप थँक्यू बोलायला आवडेल, कारण ती मला सजेस्ट केली इकडे जा. मला खूप मजा आली आणि मी खूप जास्त खुश आहे मी जे काही वेडिंग लुक माझ्यासाठी आज फायनल केलेत.
सो थँक्यू सो मच आणि खूप प्रेम आणि आशीर्वाद तुमचे कायम माझ्या आणि अनिकेतवर असू द्यात. थँक्यू गाईज, लव्ह यू. तर ही होती आजच्या साडी पसंतीची कहाणी. तुम्हाला हे आमचे एपिसोड्स कसे वाटतात हे आम्हाला नक्की कळवा. साडी पसंतीच्या मागे काय काय घडतं, तुमच्या घरी काही घडलेले प्रसंग असतील, तुमच्या लग्नाच्या वेळेस काही घडलेले प्रसंग असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आणि प्रथाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.